जोपासलेले आहेत. व्हेरी पॅशनेट प्लेअर म्हणून विक्रम मांढरे सरांकडे जातं आणि आज आपल्या या स्टुडिओमध्ये मी विक्रम मांढरे सरांचं मनापासून स्वागत करतो. थँक्यू सर. सर स्वागत आहे. थँक्यू. परत आपण क्रिकेटचा आनंद घेत आहेत तर आपण आमच्यासाठी आयडॉल आहात आणि म्हणून खास तर आज मुलाखतीला आपली निवड करण्यात आलेली आहे. निश्चित काय सांगाल तुमचं बालपणीचं क्रिकेट आणि त्याचबरोबर आज तुम्ही क्रिकेट खेळताय? सर मी प्रॉपर वाईचा मांढरदेवीचा आणि बालपणीचं क्रिकेट तर बऱ्यापैकी खडतरच होतं. त्यावेळी बॉल पण नव्हते, बॅट पण नव्हती आणि त्या परिस्थितीमध्ये इंजरी काय ते काय माहीतच नव्हता प्रकार. पण त्या परिस्थितीमध्ये पण चांगलं क्रिकेट खेळलो, बऱ्यापैकी खेळलो. नंतर मग थोड्या रिस्पॉन्सिबिलिटी आल्या, करिअर करायचं आहे. मग करिअरच्या पिरियडमध्ये मला वाटतं गावाला होतो पहिला शाळेला, नंतर मग वाईमध्ये गेलो, नंतर पुण्यामध्ये ग्रॅज्युएशन केलं, मग इंजिनिअरिंग केलं आणि नंतर मग त्या एक मधला ब्रेकमध्ये जो 4 वर्ष गॅप पडला एज्युकेशनमुळं, प्रोफेशनल आणि या गोष्टीमुळं, करिअरकडे लक्ष देण्यामुळं. पण एक आवड होती क्रिकेटची की पॅशनेट होतो क्रिकेटला. आणि ज्यावेळी जॉब आला, जॉब नंतर सेटल झालो, एक सॅलरी यायला लागली, थोडं फिक्स इन्कम झाला, मग बोललो की आता विकेंड ज्यावेळी भेटतोय त्यावेळी प्रॅक्टिस करायचं आणि प्रॉपर क्रिकेट खेळायचं, कारण ती आपली पहिली आवड होती. आणि आता छंद जोपासताल तरच तुम्ही लाईफमध्ये हॅपी राहताल. तेवढंच मी एक टार्गेट आहे, म्हणजे मोठं ठेवलं आहे लाईफमध्ये हॅपी राहायचा, की माझी पॅशन जपतोय आणि विकेंडला क्रिकेट आणि जॉब असं बॅलन्स थोडं ठेवलेलं आहे.